2 मुली माझ्याकडे आल्या, त्या जुळ्या आहेत. हम्म. त्यांनी त्यांची कुंडली दाखवली, सेम टायमिंग होता, सेम सगळ्या गोष्टी होत्या. 5 ते 10-15 मिनिटाचं अंतर होतं दोघांमध्ये. हम्म. तर त्यांनी तो टायमिंग दिला आणि त्या टायमामधनं सांगितलं, सर एका बहिणीचा डिवोर्स झालाय, एका बहिणीचा हा. लग्न उत्तम चालू आहे. ती गोष्ट का? त्याचं मला थोडं एक्सप्लेनेशन तुम्ही करा. सांगितलं जातं ज्यावेळेस कुंडली पाहतो ना, कुंडलीमध्ये एका ग्रहावरनं एका जागेवरून कधीच प्रेडिक्शन होत नाही. 3 गोष्टी पाहाव्या लागतात. तर उदाहरण देऊया आपण. दुबईला आम्ही दोघं जण आपण चाललेलो आहात. एका विमानातून चाललोय. वन डोअर आहे. वन डोअर मधनं आपल्याला जायचंय बाहेर. तुम्ही जाणार आहे कामासाठी, मी जाणार आहे मनोरंजनासाठी. फिरायला. दोघांचं पूर्णतः वेगळं आहे इंटेन्शन त्या जाण्याचं. ॲज इट इज पूर्वसंचित कर्मातून आपला जन्म होतो आणि त्याच्यानंतर ते भाग्य आपल्या जोडलेलं असतं आणि त्यानुसारच सगळ्या गोष्टी पार होणार आहेत. त्यामुळं नक्कीच दोघांचं नशीब हे सारखं नसणार आहे. ही गोष्ट एक प्रामुख्याने सांगितली जाते.